आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सो ती ऑर्डर आपल्यालाच मिळेल. डोंट वरी. गुड. काय आता काय या कामासाठी मी तुला मेडल वगैरे द्यायचंय का? कम ऑन संचिता, सिनियर आहेस तू, इतक्या वर्षांपासून आपल्या फर्म सोबत आहेस, एवढं तर करायलाच हवं तू. एवढं एक्सपेक्टेड आहे तुझ्याकडनं. तसं नाही. स्वानंदीकडे बघ. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधनं बाहेर पडलेले MBA सुद्धा जितक्या सफाईनं काम करत नसतील तितक्या सफाईनं स्वानंदी काम करते. स्वानंदी, हो, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरंच. तुमच्या आई बापाने हे शिकवलं का रे तुम्हाला? कळत नाही का? अक्कल नाही? शेखर. हा सर. काय किती वाजलेत? काय एवढा आडावडा करतोयस? सॉरी सर. अहो ती बाजूची वस्तीतली मुलं. मी 5 मिनिटासाठी वॉशरूमला गेलो तर तेवढ्या वेळात माझी बसायची लाकडी खुर्ची घेऊन पळून गेले. मी मागे धावलो त्यांना पकडायला तर म्हणे होळीत टाकायला घेऊन चाललोय आणि म्हणतायत ही जुनी झाली आता नवीन घ्या. त्यांच्या बापाची इस्टेट आहे, नवीन घ्या काय नवीन घ्या. आणि सर जाता जाता मला चिडवून पण गेली. चाचा की खुर्ची, चाचा की खुर्ची. सर मी चाचा वाटतो का त्यांना? त्यांच्या बापाच्या पण वयाचं नसेल मी चाचा म्हणे. तुला राग नक्की कसला आलाय? खुर्ची नेली त्याचा की तुला चाचा म्हणलं त्याचा? डोंट वरी, उद्या घेऊ आपण नवीन खुर्ची. आज ऍडजस्ट कर. नाही सर, प्रश्न खुर्चीचा नाहीये, पण ही आत्ता भुईतनं वर आलेली पोरं, त्यांचं वागणं बघा किती माझाच आहे. खरं तर ना यांच्यावरचे वाईट संस्कार होळीत जाळून टाकायला पाहिजे. संस्कार म्हणून काय नाही तो त्यांना, अजिबात संस्कार नाही. मॅडम. येस. अरे वा मॅडम, तुम्ही पुरणपोळ्या करताय? हो. अगं विचारतेस काय? मदत कर मला. चल, भरपूर करायचे आहेत. भरपूर म्हणजे किती? 50-60. 50-60? अगं दरवर्षी होळीला पुरणपोळ्या करतो आम्ही. किमान 2 तरी पोळ्या यायला हव्या की नाही? आता गप्पा काय मारतीयस? भाज ना पोळी. हळू, सावकाश. सावकाश. पुरणपोळी आहे ती. हलक्या हाताने लाटायची असते, हलक्या हाताने परतायची. तूप लावून जाऊ दे, तुला सांगण्यात काही अर्थ नाहीये. तुझं लक्ष इथे असायला हवं ना. ते काय म्हणतात, नजर हटी दुर्घटना घटी, ते झाले तुझं. हो मॅडम, नजर हटून दुर्घटना नाही घटणार तर काय होणार? अहो किती सुंदर पुरणपोळ्या गेल्यात तुम्ही. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला असं पुरणपोळ्या करताना बघून मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई पण असंच करायची. सणावाराच्या दिवशी मला स्वयंपाकाला घेऊन बसायची. म्हणायची, स्वानंदी, सासरी जाण्याच्या आधी ना तुला सगळं यायला पाहिजे. रागवायची, ओरडायची. हे रागवणं वगैरे सगळं खोटं असतं. म्हणजे आपल्या रीतीभाती आपल्या पुढच्या पिढीला सांगाव्यात, त्यांना कळाव्यात आणि ते कसे पुढे नेत आहेत हे बघायचं असतं. असं बघायला गेलं तर माणूस आणि प्राणी च्यामध्ये हाच फरक आहे. माणसाला विचारलं की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय दिलं तर तो हेच म्हणणार, पैसा अडका. पण तसं नसतं. खरी संस्कृती असते आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो ते महत्वाचं असतं. जर मला माझ्या मुलाला शिकवता आलं असतं ना तर मी त्याला सगळे चांगले संस्कार दिले असते, सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या असत्या, सगळ्या रीतीभाती शिकवल्या असत्या. पण त्याला हे मंजूर नव्हतं आणि म्हणून मी हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींबरोबर थोडीशी स्ट्रिक्ट राहते. मला माहितीये मला त्यांना चांगले संस्कार द्यायचे आहेत, पण त्यांना असं वाटतं की वॉर्डन मॅडम खूप कडक आहेत. जाऊ दे, पोळी करपली इथे लक्ष दे. ती खालती प्लेट आहे ना, ती घे, त्याच्यामध्ये पोळी काढ. पोळी पेटवली असेल, आपण नैवेद्य दाखवून येऊया. या वर्षीच्या सगळ्या वाईट आठवणी दहन करून येऊया. जमलं?
नैवेद्य दाखव. जा होळी पेटव. हो. हे काय, होळी पेटवली सुद्धा तुम्ही? माझ्यासाठी वेट पण नाही केलं. मी म्हणाले होते ना माझा एक इम्पॉर्टंट कॉल आहे, मी लगेच येते. तुमच्यामुळे लवकर पेटवली होळी. माझ्यामुळे? हो. जसे मलाही कळत नाही काही झालं तर मीच का दिसतो का तुला? एक मिनिट, होळी कोणी पेटवली? मीच पेटवली. मग प्रूफ आहे. अगं तुमच्यामुळेच होळी पेटवली आणि तुम्ही घाई केली होळी पेटवायला. हे बघ तू. झालं का तुझं भांडून? अगं ठीक आहे. तुमची भांडणं नंतर करा, आधी पूजा करून घ्या. मनातले सगळे नको असलेले विचार आज मी या होळीत जाळून टाकलेत देवी आई. माझ्या पोटात कुणाचा का अंश असेना, पण त्याच्यावर संस्कार करायचं काम माझ्या हातात आहे. हे बाळ त्याच्या बापाच्या नाही तर माझ्या नावानं, त्याच्या आईच्या नावानं ओळखलं जाईल. यापुढे मी रडणार नाही. माझं बाळ माझ्यावर आलेलं संकट नाही तर माझ्या आयुष्यात आलेला एक सुखी अनुभव म्हणून मी बघीन. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी मला एकटीनं पार पाडायची. मला बळ दे देवी आई, बळ दे. दरवर्षी आम्ही हॉस्टेलवर होळी साजरी करतो, पण या वेळच्या होळीची मजाच वेगळी होती. हो ना? का यावर्षी का? तुझ्यामुळे. तू होतास ना म्हणून. तू इतकं सगळं छान मॅनेज केलंस ना, म्हणजे आम्हाला काहीच करावं लागलं नाही. थँक्यू. अहो थँक्यू म्हणून बरं का करताय मॅडम? खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. मॅडम खरं सांगतो, सरपोतदारांच्या घरी सुद्धा होळीचं सगळं नियोजन मीच करतो. होळीच काय, कुठलाही सण असू द्यात, प्रत्येक सणाची A to Z सगळ्या नियोजनाची जबाबदारी माझी असते आणि मी स्वतःहून ती जबाबदारी घेतो. खरं तर आज पहिल्यांदा मला असं वाटलं की मी माझ्या जागेत कुठला आनंद साजरा करतोय. पहिला कुठला सण असेल की जो एवढा उत्साहात साजरा केलाय. थँक्यू कोणी म्हणायला पाहिजे तर मी म्हणायला पाहिजे मॅडम. थँक्यू. या सगळ्या सणांची मजा वेगळीच असते ना. म्हणजे आपण आपल्या माणसांमध्ये मनमुरादपणे आनंद लुटत असतो. मला कधी कधी असं वाटतं की नोकरीसाठी आपलं घर, आपलं गाव, आपलं सगळं सोडून माणसं इथे येतात, एका अनोळखी शहरात. त्यांना सुद्धा हा आनंद मिळायला हवा ना. म्हणजे आमच्या हॉस्टेलमधल्या मुलीच बघ ना, कुठून कुठून आल्यात. म्हणून मी ठरवलं की हॉस्टेलमध्ये सगळे सण अगदी घरगुती पद्धतीने साजरे करायचे. या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास, आणि यांना असा आनंदात बघून खूप समाधान वाटतं. खरंय मॅडम, कुठलाही सण असू द्यात, तो आपल्या लोकांसोबत साजरा झाला ना, खरंच आनंद होतो. मग ती आपली माणसं कोणीही असू द्यात, रक्ताची किंवा जोडलेली. उद्या येशील ना रंग खेळायला? आजच्या पेक्षा उद्या जास्त मजा येईल. बघतो. बघतो बिकतो काय नाही, यायचं म्हणजे यायचं. दॅट्स इट. ऑर्डर.
नक्की ये. जल्लोष असतो रंगपंचमीला, धुमाकूळ असतो आणि तुम्ही मला फोन करताय. मग काय, खरंच असतो जल्लोष. मग तुम्ही नाही गेलात रंग खेळायला? मी का नाही गेले रंग खेळायला? तुमच्यामुळे नाही गेले मी रंग खेळायला. माझ्यामुळे? होय मग. बाहेर बघा, अख्खं जग कलरफुल झालंय आणि मी इथं हॉस्टेलमध्ये बसले बिना रंगाची. पण माझ्यामुळे तुम्ही रंग खेळणार नाही म्हणजे काय? अहो मणी सर, इतक्यात विसरलात तुम्ही? मी तुम्हाला काल काय म्हणलेलं? तुम्ही रंग खेळणार नाही तर मी बी रंग खेळणार नाही. पण तुमच्या लक्षातच नाही वाटतं. साखरगावला मी आणि माझी अख्खी गँग गाव हिंडायचो. कसली मज्जा यायची. पण मणी सर, माझ्या आयुष्यातली पहिलीच होळी आहे ज्यात मी रंग न खेळता घरात बसलीये. ठीक आहे, जाऊ दे. पण आता काय? अच्छा, म्हणजे या वर्षी तुम्हाला माझ्यामुळे रंग खेळता आला नाहीये. मग काय करूयात बरं आता? आता बघा तुम्हीच काय करता येतंय ते. एक काम करा, वा तयार, मी येतोय तुम्हाला रंग लावायला. हा, आता नाही नको असं अजिबात चालणार नाहीये. मी येतोय. खरंच खरंच तुम्ही येताय? तुमच्या सुपरमणीचं प्रॉमिस. ठीक आहे, मी वाट बघते. ये लवकर. अरे हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. तो बघ सय्या. अरे बापरे, आज आपण आलाय? मग चला, स्वानंदीच का कलर लावणार याला? आज आपण रंगवूया ह्याची होळी. चालेल. चल चल. स्वानंदी, काहीही झालं तरी तुला पहिला रंग आज मीच लावणार. काहीही झालं तरी आज पहिला रंग मला मणी सरच लावणार. अरे काय? अरे हॅपी होली. मी काय तुमच्या बरोबर इथे होळी खेळायला आलोय? काय राव, आता होळी दिवशी कलर नाही लावणार तर काय लावणार? एन्जॉय. ओके, आम्ही एन्जॉय. अरे बुरा न मानो, होली है. काय यार, आज पहिला रंग स्वानंदी लावणार होती मला. ठीक आहे, स्वानंदीला पहिला रंग मी लावेल. जिना
कसे दोघात जग हे झाले स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ वाहून गेले तुझ्यात मी आणि माझ्यात तू कसे दोघात जग हे झाले ये ना जरा तू ये ना जरा मिटून डोळे घे ना जरा ये ना जरा तू ये ना जरा मिटून डोळे घे ना आज तू परत माझ्या आणि स्वानंदीच्या मध्ये आलायस मणी. हॅपी होली. हॅपी होली. झालं मणी सरांनी पहिला कलर लावला. झालं तुझं समाधान. हॅपी होली मणी सर. हॅपी होली. जेसी पुढच्या वर्षी माझं बाळपण असणार होईला आणि तेही आपल्या सोबत रंग खेळत. हो आणि त्याला सगळ्यात पहिला रंग मी लावणार. त्याची मावशी त्याला कलर लावणार आहे. आणि तेव्हाही तू हट्ट नाही करायचा की पहिला कलर मणी सरांनी लावला पाहिजे म्हणून. थांब मी आले. थँक्यू. पागल लड़कियां, मैंने बोला था मुझे रंग मत लगाओ, लेकिन नहीं, मुझे ही रंग लगाना है. डस्ट की एलर्जी है, ये भी पता है. अच्छा पागल लड़कियां. फातिमा ही टॅबलेट घे. तुझी शिंकही थांबेल आणि सर्दी होणार नाही. गोष्ट ह्याला पण हवी असते का? गोष्ट वस्तू नाहीये, ती जिवंत व्यक्ती आहे. पण स्वानंदीला तिच्या आयुष्यात तू हवाय की नाही याचा विचार केलास का कधी? काय विचार करायचा, काय विचार नाही करायचा हे तू मला सांगायची गरज नाहीये. आमच्या मैत्रीचा वेगळा अर्थ का काढायचा आहे तुला नेहमी? मैत्री पाहिली रे तुझी सो कॉल्ड मैत्री माझ्या बरोबर सुद्धा आणि स्वानंदी सोबत सुद्धा. बस बस, चला तमाशा. कोणी काही बोलायचं नाही.
अरे एका मुलीवर ना तुम्ही एकमेकांशी भांडतात, लाज नाही वाटत तुम्हाला? आणि सुजितराव, काय एका मुलीचं घेऊन बसलात तुम्ही? अरे मणीला कधी बघितलंय का कुठल्या मुलीकडे डोळे वर करून बघताना? आणि असेल असेल मैत्री असेल, त्यांची काय चूक झाली त्याच्यामध्ये? आणि मणी, तुझी तिच्याशी असलेली मैत्री सुजितरावांना आवडत नाही का? लांब राहत नाहीयेस तू? साहेब, त्याच्या सांगण्यावर मी तेही करण्याचा प्रयत्न केला. त्याला मी ऑफिसमध्ये नकोय म्हणून गेले कित्येक दिवस ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवला नाहीये. अजून काय करू? सुजितराव, हा हक्क तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कंपनी चालवता याचा अर्थ तुम्ही कंपनीचे मालक झालेले नाही आहात. ही गोष्ट तुम्हाला मी याआधी अनेकदा सांगून झालेली आहे. मणीनं कंपनीत जाणं तू तिथे जाण्यापेक्षा माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि मणी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. बास झालं. कधीपासून ऐकते मी, या मणीला तरी इतका मास कसला आलाय? मालकाला जर एखादी मुलगी आवडते तर तिच्याकडे नजर वर करून बघायची हिम्मत कशी होते तुझी? गेली अनेक वर्ष मी सरळ, अपरोक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सांगतेय, पुन्हा एकदा परत सांगते, ह्या मणीला माझ्या मुलाचा मोठा भाऊ म्हणून बोलायचं नाही. कोण कुणाचं कुठलं पाप हा मुलगा? याची आणि माझ्या रक्ताचा अंश असलेल्या माझ्या मुलाची तुम्ही बरोबरी करूच कशी शकता? तेव्हा खबरदार, यापुढे मला असं काहीही झालेलं चालणार नाही. मणी, मणी, चला दादा, येतो. हा, एक मिनिट. रजिस्टरवर जायची वेळ टाकले ना? वा, हो हो टाकले. मग जावा. मालकाला जर एखादी मुलगी आवडते तर तिच्याकडे नजर वर करून बघायची हिम्मत कशी होते तुझी? कोण कुणाचं कुठलं पाप हा मुलगा? याची आणि माझ्या रक्ताचा अंश असलेल्या माझ्या मुलाची तुम्ही बरोबरी करूच कशी शकता? मणी सर, मणी सर, मणी सर, मणी सर, अहो काय झालंय? तुमचं आणि सुजित सरांचं फोनवर भांडण ऐकलं मी, म्हणून मी सरपोतदार बंगल्यावर गेले होते. तिथे गेल्यावर कळलं तुम्ही नाही आहात. मला खात्री होती तुम्ही इथेच असाल, म्हणून मी इथे आले. मणी सर, काय झालंय नेमकं? मणी सर, प्लीज बोला, काहीतरी सांगा. सॉरी, इतके दिवस ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. कळायला लागल्यापासून मला आठवतंय, भाईसाहेबांनी कायम माझा फक्त रागच केलाय. साहेबांनी रस्त्यावरचा अनाथ मुलगा उचलून घरात आणलाय.
कायम राग. मी कायम प्रयत्न केला, त्यांच्यात मी आई शोधेन, आई पण दिसेल मला त्याच्यात, पण नाही, त्यांनी कायम माझा राग केला. नाही, राग नाही, त्यांनी कायम तिरस्काराने बघितलं मला. मी मूर्ख, मी त्या तिरस्कारातही प्रेम शोधत राहिलो, आई शोधत राहिलो. स्वानंदी, त्यांनी सुरुवातीपासून माझा राग केला. त्यांना मी नाहीच आवडलोय कधी, पण मला कधीच कळलं नाही की त्यांचं या द्वेषामागचं कारण काय. पण आज त्यांनी बोलून दाखवलं. आज मला त्यांच्या द्वेषामागचं कारण लख्खपणे कळलंय. साहेब मला मुलासारखं मांडतात. मुलासारखं मांडता मांडता एक दिवस मुलगा मांडतील अशी भीती वाटते बाईसाहेबांना. सुजितचा त्या घरचा वारस असण्याचा हक्क मी हिरावून घेईल. त्याच्या सुखातच नाही तर पैसा, संपत्ती, पॉवर या सगळ्यात मी त्याचा वाटेकरी होईल. खरं सांगू स्वानंदी, ह्यातलं काहीच नकोय. ते सुजितवर जेवढं प्रेम करताना, जेवढं मायेनं वागवता इतकं नाही, पण थोडं जरी वागवलं ना मायेने तर या सगळ्यापेक्षा मला ते जास्त आहे. शेवटी मला हे विसरून थोडी चालणार आहे की मी काहीही झालं तरी रस्त्यावरचा एक अनाथ मुलगा आहे. मी कितीही त्यांना आपलंसं मानलं तरी ते कुठे मला आपलंसं मानणारे साधा प्रयत्नही नाही करणार आहेत. ते शेवटी रक्ताचं नातं असतं स्वानंदी. मणी सर, हो नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. तुमचं दुःख समजू शकते मी, पण आधी तुम्ही शांत व्हा. आणि रक्ताची नातीच खरी नाती असतात, असलं काही बी नसतंय. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला कोणी अनाथ म्हणू दे नाही तर काही बी म्हणू दे, जर तुम्ही माझ्या नजरेने पाहिलं ना तर तुम्ही हिरो आहात. मणी सर, तुम्ही नसताना तर कदाचित मी पण इथं नसते. आणि कुणी काय बी म्हणू दे, तुम्ही सोन्याचं काळीज असलेलं माणूस आहात. आणि तुम्हाला जो कोणी काय बी बोलताय ना त्यांचं त्यांच्यापाशी. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी कायम असेन तुमच्यासोबत. मला काय वाटतं माहितीये का, की तुझे सुपर मणी तुझ्या प्रेमात पडले. साहेब, हा साहेब. मणी, कुठेस तू? आहे इथेच. बोला ना, काय म्हणताय? अरे, नेहमीसारखंच कामासाठी फोन केलाय असं वाटलं ना तुला? एका बापाच्या मायेनं मी तुझी विचारपूस करण्यासाठी फोन केलाय. छान काम केलंस. तू हे काम करणार याची मला खात्री होतीच, म्हणून मी निश्चिंत होतो. बरं मणी, मला एक सांग, तिथे हॉस्टेलमध्ये काही गेम्स वगैरे आहेत का? म्हणजे एखादं कोर्ट वगैरे? असं तर नाही ना की कामावरून आल्या की ह्या मुली सरळ टीव्ही आणि मोबाईलला चिकटून बसतात? नाही, नीटच आठवत नाहीये, पण हा काहीतरी काम चालवू नेट वगैरे असं काहीतरी म्हणत होत्या. असं? ते मग हातासरशी 2 कामं करून टाकतो. एक बॅडमिंटन कोर्ट किंवा बास्केटबॉलचं एक नेट तू तिथे उभं कर. आणि छोटं का होईना पण एक दर्जेदार लायब्ररी तिथे सुरू कर. ही चांगली आयडिया आहे.
मला का नाही सुचलंय? सुचेल सुचेल. तू हळूहळू राजकारणात रुळलास ना की तुला पण सुचेल. आणि हे सगळं तू आमच्याकडून शिकणार आहेस याची आम्हाला खात्री आहे. काय आता सुजितराव जेव्हा राजकारणात येतील तेव्हा तू त्यांचा सहाय्यक म्हणून नाही तर त्यांचा राईट हँड म्हणून वावरायचंच हे विसरू नकोस. काय ना, आमचे सुजितराव आहेत ना, त्यांना पोत जरा कमी आहे, पण तू त्यांना सांभाळून घेशील याची आम्हाला खात्री आहे. बरं मणी, तुमच्या त्या वॉर्डन मॅडम आहेत ना, त्यांना जरा फोन लाव ना, मला त्यांचे आभार मानायचे. हो. हॅलो मॅडम, मणी बोलतोय. हा मणी बोल. खासदार साहेबांना तुमच्याशी बोलायचंय. एक मिनिट. मणी मी बिझी आहे रे. नमस्कार, सरपोतदार बोलतोय. खरं म्हणजे तुमचे आभार मानायचे. मणी मला सांगत होता की तुम्ही हॉस्टेल खूप छान सांभाळता. अहो 5 लाख ही रक्कम म्हणजे ही एक सुरुवात आहे. काय आमच्या मनात असं आहे की बाहेरच्या शहरातून इथे कामासाठी येणाऱ्या मुलींसाठी आम्हाला खूप काही करायचंय. तुमची जर आम्हाला अशी साथ मिळाली तर आपण दोघं एकत्र मिळून बरंच काही करू शकतो. थँक्यू. अहो तुम्ही काय आमचे आभार मानताय? खरं म्हणजे आम्हालाच तुमचे आभार मानायचे. कमाल आहे. म्हणजे एरवी माझा अनुभव अगदी उलट असतो. जर मी कोणाला फोन केला ना तर लोक भरभरून माझ्याशी बोलतात. आणि ह्या मॅडम काही बोलल्याच नाही बरं. साहेब कदाचित एवढ्या मोठ्या नेत्यासोबत कसं बोलावं हे कळलं नसेल त्यांना. खूप साध्या आहेत त्या. असेल असेल, तसंही असेल. आपण म्हणी त्यांच्याकडनं नीट तयारी करून घ्या. काय स्टेजवर त्यांची तारांबळ उडायला नको. हो हो. हा, गुड जॉब मणी. काय अशी कामं करण्यासाठी 15-15 दिवस लागतात, पण तू एका दिवसात त्यांना तयार केलंस. जे ग्राउंड वर्क तू करतोस ना त्याचा आपल्याला या इलेक्शन मध्ये खूप फायदा होणार. सुजित इकडे. या सुजितराव. कसं आहे ना सुजितराव, एखादी मुलगी तिच्यात गुंतणं खूप छोट्या गोष्टी आहेत. आयुष्यात खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला एकत्र मिळून करायचे. जरी तुम्ही दोघं वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असलात तरी सुद्धा तुम्ही भावासारखे आहात ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. अरे तुम्ही दोघं माझे आहात, जणू राईट हँड लेफ्ट हँड. तुम्ही जर न भांडता माझ्या बरोबर उभे राहिलात ना तर मला कसलीच चिंता नाहीये. चला एकमेकांना मिठी मारा आणि माफी मागा. अरे कम ऑन, तुम्ही माझं हे पण ऐकणार नाही आहात का? चल आता कसं, सॉरी सॉरी. गुड. मेरी अम्मी कहती है गरम गरम दूध में अगर केसर डाल के पियो ना तो बेबी एकदम गोरा चिट्टा होता है. अगं गोऱ्याचं काय घेऊन बसली? हेल्दी आणि सुखरूप झालं म्हणजे झालं. बाकी काय करायचंय? स्वानंदी सॉरी, रिअली सॉरी. म्हणजे चुकून धक्का लागला माझा. ये सॉरी सॉरी क्या रे? उसके पेट में बेबी है. कुछ हो जाता तो? काय? एक मिनिट. हे बचाओ बचाओ. काय बोली तू? काय बोली? हा पेट में बेबी है, कुछ हो जाएगा हे असंच बोलली नाही? शिखा थांब ग. काय ग गावठी, तू अबॉर्शन केलं होतंस ना?
की थापाच मारल्या आम्हाला अबॉर्शनच्या. अंकुश ए थांब ग, अजूनही पोटात बेबी आहे ना तुझ्या? काय काय बचाव बचाव तू बोलली ना, बोल ना. तू शिखा शिखा ऐक ना. शिखा अगं तू हिचं काय ऐकतेस? हिच्या बोलण्याला काहीतरी मिनिंग आहे का? ही मिनिंगलेस बोलते अगं. आता पहिल्याच दिवशी बघ ना, ही आली होती हॉस्टेलमध्ये तेव्हा हिच्या मागे कोण तो रिक्षावाला हिचा पाठलाग करत होता. दुसऱ्या दिवशी ही स्वाती हिच्यावरती स्केल घेऊन हल्ला करत होती. आणि आज काय म्हणते? स्वानंदीच्या पोटात बेबी आहे. काय मिनिंगलेस बोलते. मंद आहे अगं ही फातिमा. हो ना फातिमा? पांढरेपाल तुला बहिरी वाटले का ग? मी माझ्या कानांनी ऐकलंय. ही म्हणाली की पेट में बेबी है, कुछ हो जाएगा, हे असंच बोलली ना गई? हो. तू इकडे बचाव. ऐक अगं त्याचं काय माहितीये का, आम्ही आता बोलत होतो. स्वानंदीने काल होळीच्या पोळ्या खाल्ल्या ना, आणि त्याच्यामुळे तिला ऍसिडिटी झालीये. तर ऍसिडिटी झाल्यामुळे गॅस होतो ना, तर गॅस झाल्यामुळे तिचं पोट फुगलंय अगं. तरी मूर्ख फातिमा मंद ही बोलते की बेबी बम झालंय. अगं तू लक्ष नको देऊ गे हिच्याकडे. हो ना फातिमा? मैंने बोला टमी टमी टमी, पेट 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 को टमी बोलते ना, टमी टमी. आपके ही कान में फॉल्ट है. ये लय बोलते हैं बस. अगं चल, तुला मेडिसिन्स घ्यायच्यात ना, जेवून चल लवकर. चल चल बाई, चल चल फातिमा. बरं, हार आणि बुके म्हणायला किरकोळ गोष्टी आहेत, पण हलगर्जीपणा नकोय. गेल्या वेळी कमी पडल्या होत्या, यावेळी तसं व्हायला नकोय. लक्षात ठेवा. साहेब, आपली रूपरेषा साधारण अशी असेल की गेल्या गेल्या तुमचं स्वागत होईल, मग हॉस्टेलमध्ये एक व्हिजिट होईल, त्यानंतर मार्गदर्शनपर 2 शब्द, वॉर्डन मॅडमचे आभार, आणि मग एक पत्रकार परिषद आहे छोटीशी. त्यानंतर हॉस्टेलमधल्या काही मुलींची सादरीकरण आहेत. ते झाल्यानंतर चहा वगैरे घेऊन आपण तसंच तासगावला निघतोय. तासगाव? हो. हे कधी ठरलं? साहेब, असं काय करताय तुम्ही? गेल्या वर्षी तिथल्या अनाथ आश्रमाला निधी दिला होता, त्याचं काम आता पूर्ण होत आलंय, आणि त्यांनी असं ठरवलंय की आता तिथेच एक ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉर्ड बनवायचा आहे. त्याची पायाभरणी आहे, आणि तुम्ही त्यांना सांगितलंही होतं की मी येतो म्हणून. हो, विसरलोच होतो. बरं झालं आठवण करून दिलीस. शाबास. आता असं काय केलंय मणीनं की त्याला शाबासकी दिली जाते? नाही, मलाही मनाला शाबासकी द्यायची. अरे ते नाही, काही विशेष नाही. साहेबांच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगत होतो, विशेष नाही काही. विशेष नाही कसं? अरे कम्प्युटर सारखं डोकं चालतंय याचं. म्हणजे वर्षभरापूर्वी ठरलेला कार्यक्रम त्याला आत्ता आठवतोय. कमालच आहे. बरं मणी, त्या मीडियावाल्यांना सांगितलेस ना लेडीज हॉस्टेल बद्दल? त्यांना म्हणावं बातमी कव्हर करा, शोबाजी नकोय. कळलं का? हो हो, सांगतो. लेडीज हॉस्टेल? कोणतं लेडीज हॉस्टेल, आणि तिथं काय कार्यक्रम आहे तुमचा? ते सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह आहे ना, तिथे आम्ही उद्या जाणार आहोत. ओ, सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह. मग डॅड मी पण येणार. खरंच येणार आहेस का तू? नाहीतर नेहमीप्रमाणे काहीतरी कारण सांगून गायब होशील. नाही डॅड,